हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना ते आयोग आहेत आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे. आणि कुणी घातल्या, कशा घातल्या, ॲड झाल्या, हे बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे हा. माळी समाजाला पोटजात आहे. माळी समाजामध्ये मग मराठ्यांची पोटजात कुणबी का होऊ? मराठा रिझर्वेशनमध्ये असायला पाहिजे ना. कुणबी रिझर्वेशनमध्ये आहे म्हणून मराठा समाज रिझर्वेशनमध्ये घ्या म्हणण्यापेक्षा माळी समाज आहे ना त्यामध्ये, मग माळ्यांच्या पोटजाती येणारच ना. तुम्ही उलट एक्झर्शन कसं करताय? लोहार कुणबींचा ओबीसीत का समावेश केला नाही असं कुणी सांगितलं लोहार ओबीसी मध्ये नाही येत म्हणून? घिसाडी लोहार, गाडे लोहार, लोहार आहेत ना. एनटी म्हणजे ओबीसी अंतर्गतच आहे ना साहेब. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र यासाठी म्हटलं गेलं की महाराष्ट्रामध्ये 27%, 29% ओबीसी रिझर्वेशनमध्ये, 19% 12 बलुता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि विजय एनटी अ ब क ड मध्ये हे बायफर्गेशन आहे की ज्याच्या त्याच्या एकमेकाच्या हक्क आणि अधिकारावरती अतिक्रमण होऊ नये म्हणून. बघा, मी माझ्या महाराष्ट्राला एक जबाबदारीनं सांगू इच्छितोय की विजय एनटी आणि ओबीसीचं आरक्षण हे एकच आहे. कुणीही विजय एनटी वेगळा आहे, धनगराचं आरक्षण वेगळं आहे. आम्ही कुठं त्यांच्यातलं मागतोय, आम्ही कुठं त्यांना हात लावतोय. मग धनगराचे नेते कशासाठी येत आहेत? धनगर समाजाच्या बांधवांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपण टोटल ओबीसी पैकी, मला ह्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत म्हणून मी आपण वगैरे असं बोलतोय, तर धनगर समाज हा 3.5% रिझर्वेशन NTC मधलं घेतो. NTC म्हणजे ते जे ओबीसीच्या 27% रिझर्वेशन पैकी आहे. आणि मग धनगर समाज जर 3.5% रिझर्वेशन घेत असेल, आमच्या समाजामधल्या अनेक लोकांनी म्हणजे शिवाजीराव बापू शेंडगे असतील, अण्णासाहेब डांगे असतील, मल्हारी माहुलकर असतील, अनंतकुमार पाटील असतील आणि बाकीचे मग तत्कालीन प्रतापराव ढाकणे असतील, दिबा पाटील असतील, त्यावेळीची जाणती मंडळी होती. त्यांच्या मनामध्ये संवेदनशीलता होती. त्यांना समाजमान, समाज भान होतं. त्यांना प्रत्येक प्रवर्गाला, प्रत्येक घटकाला या आपल्या सामाजिक न्यायाच्या या रिझर्वेशनमध्ये घ्यायचं होतं. सगळ्यांनी मिळून, शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी मंत्रालयामध्ये बैठका व्हायच्या आणि त्यामधून ही पॉलिसी एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला एक न्याय द्यायचा म्हणून ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा कळकळीची विनंती आहे. आम्ही धनगर समाजाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेबांच्या किंवा ओबीसीच्या या मुवमेंटमध्ये झोकून उतरलेले आहोत. कारण मग प्रकाशअण्णा शेंडगे असतील की महादेव जानकरजी असतील की गोपीचंद पडळकर असतील किंवा मी स्वतः असेल, मग